लय दिवस झाला ना त्याला पाया पडलो नाही. नाथबाबाच्या नावानं चांग भलं, खड्या नाथाच्या नावानं चांग भलं. नाथबाबाच्या नावानं चांग भलं, खड्या नाथाच्या नावानं चांग भलं. आजपर्यंत सर्वांचं कल्याण केलं तसं माझं सुद्धा केलं. असंच पाठिंबा राहून दे रे नाथबाबा तुझा. नाथबाबाच्या नावानं चांग भलं. यश येऊन ते दांड्या पाण्याला. लका आलाच का फोन? ह्याला काय दमच नाही. हॅलो बोल की. लका आलो की 5 मिनिटात. तुला काय दम बिम आहे का नाही? काय की तुझी गाडी इकतोय काय रे? आलो 5 मिनिटात आलो. काय लका गाड्याला दमच निघा. वाटत नाही याच्यात वडापाव खायला. किती पैसे आणले होते तू? नाही आणलेला काय नका तू पैसे कधीच आणत नाही. सारखं मीच सांग. त्या दिवशी मी वडापाव सांगितलेलं. आता तुला चारायचं लागेल काय बी करून. नाही, मी त्या दिवशी तुला 20 रुपये चारलेलं. तू पण आता चार मला. नाही नाही, मी त्या दिवशी चोरून आणलं. म्हणून तुझी नव्हतं ना. मी त्या दिवशी चारलेलं 20 रुपये. तिकडे. तू लय मस्ती करते. ते पैसे दे लवकर. नाही तू सांगायचं. नाही तू सांगायचं. ऐकायचं कोण? रुतिया उठकी वाचवा वाचवा. रुतिया उठकी मित्रा. उत्तर के आईच्या गावात पोरग धडकलो. आता काय संकट. यार उत्तर के. वाचवा वाचवा. आईच्या गावात आता काय संकटात नाही. कुठं तर गाडी लपावली पाहिजे. लय मी चूक केली, लय घाई केली. लय आता अंगलट येणार आहे माझ्या. गाडीच लपवून ठेवतो आणि मित्राला फोन करून सांगतो इथं गाडी ठेवली या, घेऊन जा तेवढी. लय अवघड झाली या लका. मी लय घाई केली. पोरग जगलंच नसन, मेलच असन. मित्राचा फोन आला आणि घाई केली. आता घाई संकटात नाही. कोणी बघितलं तर नाही. ओ अयो अयो आईला पोरग जगलं नसणार आहे. ऊसातनं पळतो आणि पळत घरी जातो. अयो काय खरंच नाही माझं आता. रुतिया उठकी रे. रुतिया चल की. वडापाव खायला जायचं होतं आपल्या. रुतिया उठकी. रुतिया अरे कोण झोपलंय रे? रुतिया उठकी रे मित्रा. उठकी. रुतिया उठकी. रुतिया काय झालं रे पोरा? हा रुतिया. आता हिच्या आईला वरवला का? रक्त निघालं काय झालं? अहो कुठला तरी गाडीवाला आलता धडकून पळून गेला. लका 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 अवघड झालं गाडी ह्याला. आता काय करायचे ह्याला? लका ह्याला दवाखान्यात नाही व्हावं लागेल लका. हा होय लका थोडं हाय श्वास आहे. काय झालं ना ह्याला? मी थांब फोन करतो. गोट्याला पहिला फोन लावतो गडी आधी काय बी करून. त्याच्या आईला बरं हो. गोट्याचा फोनच लागना. दुसरं कोणाला तर लावतो. बावड्याची गाडी आहे का बघतो. हॅलो बावड्या, कुठं आहे तू? त्याच्या आईला पुण्यात आहे. बरं बठवू राहू दे. काय का इथं लयच घोळ झाला. आता गाडी तर कोणा तरी बघावं लागणार. ॲक्सिडेंट झाला इथं. पोरग झालंय का लय मोठा ॲक्सिडेंट झालाय. बरं ठेव बघतो कोणा तरी गाडी बघतो. बरं कसली गाडी होती काय? हा 4 चाकी होती. 4 चाकी होती. तो काय त्याचं काय तुला बघितलं का? त्याला ड्रायव्हरला बिवरला काय ओळखू आला कोण? नंबर बघितलाय. नंबर बघितलाय? सांग काय नंबर आहे?
बर बर असं मला काय माहित नाही तू इथंच थांब नंबर बैलाय म्हणले मी पहिल्यांदा काय करतो गाडी घेऊन आलो दुसरी एक हा इथं थांब गाडी घेऊन आलो ह्याला गाडी घेऊन आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल हा उठकीला काय चलकी रुतिया चलकीला काय चल वडापाव खायला रुतिया उठकी अरे अवघड झालं. कोण होता त्याच्या ए गोठ्या बोला की अरे उरक की का हो ऊस काय खात बसला यार हा तुला काय अक्कल बिक्कल आहे का ना मी आलोय कशाला काय झालं गाडी घ्यायची तर उरक काय झालंय ते तरी सांगा की काय सांगायची गरज नाही गाडी घ्यायची उरक तिथे ऊस दे फेकून बसलाय ऊस खात्याच्या लावराव गाडी काढ बाहेर पहिली काय यायला गोट्याचं कधी उरकतंय कोणास ठेवला खा ती पोरग तरला काय पार आहे गॅरंटीच मला तर काय वाटणार त्याची आहे का काय बापाला कळल्यावर तर आहे बाप बोंबालणारच आहे त्याला का आता आपलं सरपंच आहे ना त्यानं त्याच्या यायला ॲक्सिडेंट बघितलाय हा काय बह त्याच्या यायला आपण खर्च करू त्याचा पण सरपंच हा मी गाडी घेतो तुम्ही गाडी घेऊन जावा पुढं जावा की नको लवकर नको नको का? गाडी राहू दे इथं. जावा गाडी की देतो, येतो नको. की. एवढे विश्वास नको, नाही का नको, माझा? नको. जावा लवकर काय करायचं येतोय का नाही येतोय का नाही हा काय अवघड आहे बाबा सरपंचाचं तर आमचं अवघड आहे बसा तुला काय भाडं नको आहे का काय बसा 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 फॉर म्हणत होतो 4 चाकी गाडी होती हा काय तिच्या चला चला हो सरपंच माझा रक्त बाबा झालं सरपंच उचल 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 काय त्याच्या आईला वरावला काय ऍक्सिडेंट करते ती आई घाली अवघड झालं त्याला इकडे झोप बसा 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 तुम्ही बस इकडं. बसा लवकर त्याला ए, बस हे पोरं, धरून बस पाठीस. बसा लवकर सरपंच हा कुठे घेऊ सांगा कुठे हॉटेल जाऊ दे हॉस्पिटलला जाऊ दे गाडी पण लवकर चालू होईना कर चालू नका झाले झाले इवळवून घे जाऊ दे गड्या गोट्या लवकर चला 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 नेतो 120 नस अरे गोट्या हा बोला की. थांब थांब गाडी थांबव गाडी थांबव सरपंच हा काय झालं दारुगड का काय झालं त्याचा श्वास बंद पडलाय श्वास बंद पडला मग खाली घेऊ काय त्याला खाली घे बाय ये खाली पाठीस हे लवकर ये लवकर ये लवकर अयो धर लाग इकडे थांबा बसो थांबा थांबा गोट्या हा थांबा बोलायला काय रे हा मला कसलं शोषण घेऊ थांब काका थांब 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 आपण काय सरपंच. करू ह्याला हा आपल्या नाताच्या पंढरीचा एक बोलायला लावू याला आपण नाताची पंढरीचा बघू काय लय मोठं भाग्य आहे बरं का आपल्या नाताचं लावा लावा झालं तर झालं काय कर पांडुरंगा नाथ बाबा सुखात स्वर्ग सुदेव दे रे बाबा ए यार उठ केला का ए सरपंच लय अवघड झालंय राव काहीच काहीच करा ना हॉस्पिटल नेऊ त्याला झालं तू काय कर झोपव त्याला झोपव झोपव थोड्या साईडला होतो छाती दाबा तिची छाती दाबा होय, होय. सरपंच 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 घे अयो त्याला घे शुद्धीत आलाय हॉटेलवर घे हॉटेलवर घेऊ चल उचल जा जा हे बस धर, बस पळ्या साईडला बस 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 सरपंच बसा हॉटेलवर घेऊ तिथनं पुढे ठरवू कुठे जायचंय ते हॉस्पिटल नेऊ लागला आला जाऊ दे कसं का व्हाय ना सुधीत आला सरपंच लय मोठं नशीब आपलं काय गाडी एक चालू होय ना सरपंच लय मोठं नशीब नाही नाही बर का हा गेले गेले पहिले काय करू त्याला पाणी देऊ हो. पाणी टाकू त्याची ह्याच्यावर बरं झालं ह्याला सुजिता आलाय बरं का बरं झालं लय हा, मोठं सुधीत सरपंच आलाय. बरं का सुधीत आलाय ते हा कुठे उतर 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 ते दार उघड पहिलं आणि त्याला खाली घे पहिला तुझा इकडून ऋतिक बरोबर जा ह्याच्या माग मी आलो इकडून चला लवकर
बर रुत्या उठ की रे, रुत्या उठ की. सरपंच नाही ना तू असं कर पाणी घेऊन ये पाणी घेऊन ये. पाणी आण रुत्या उठ की रे, काय पाण्यात. झालंय तुला? रुत्या. थांब 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 काय आला सुजित आला त्याचा श्वासोच्छ्वास चालू आहे फक्त अजून बघ बर हा 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 आला आला ए, हाय, ए, हाय, हाय, हाय. ऋतिक ऋतिक ए ए हाय. बरं वाटतंय का रे? होय ऋतिक हा बरं वाटतंय का हाय, हाय. हाय, हाय. हाय, ठीक आहे सरपंच तू. सरपंच काय करू माहितीये का आता? हा, थोडं उठ उठ वायस थोडं उठ पाय उठ 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 हम्म. उठ उठ पोट्या कुठं लागलंय घर हो भरपूर रक्ता बॉम्बा झाले नाही, डोक्याला लागलंय लागले त्याला बरं काय, त्याला भरपूर लागलोय हॉस्पिटललाच नेऊ आपलं. लय मोठं नशीब की वाचला हा रक्ता बॉम्बा झालाय डोक्यातनं नाकातनं रगात निघते नाही, हॉस्पिटल लय नेऊ मोठं काय बी करून बरं का हॉस्पिटल नेण्याशिवाय मार्ग नाही तर काय होईल माहितीये का हा की केस माझ्या बोकांडी पडेल पोलीस केस बिनकाम हा त्याच्यापेक्षा आपला जाखली बुट 1.25 लाखाची आपल्या हो. इथे इथं त्याला व्यवस्थित करून टाकू हे बघा योगा कसलं कानात रागात रगाखान्याला आले या हे आता ते पण आता MRI हे समज करावं hospital मध्ये लागेल न्यायचं म्हणलं की हे अगोदर पोलीस केस म्हणणार करा आणि मग तिथनं पुढे आणा म्हणणार आता का कशाला एवढं करायचंय आपल्या आपण अहो, खाजगी सरपंच दवाखाना ते बघू सगळ्याच्याच दवाखान्यात आहे या एकाच नाही सरपंच तुमची तुम्ही न्या कोणाची गाडी न्यायची ती लका तुला काय लाज बेज वाटते का का कोणाची गाडी नाही म्हणतोय लका तुला भाडं नको आहे का काय का माणुसकीचा पत्ता आहे का नाही लागत तुला अहो माणूस कसं काय तेव्हा पण तिथं गाडी नंबर लिहायला लागतो सगळ्या गोष्टी लिहायला लागते त्या मग त्याच्या आई काय तुझी बापाने गाडी काय जप्त करते ते मग केली बेली म्हणजे काय अरे तुम्ही माझी राव? मी बघतो काय करायची हा समजा काय असेल तिचा तू गाडी पहिली घे उगाच डोक्याला खेळ नको मी नाही घेणार गाडी तुला कान पडी दिलं मग एक. मी गाडीच घेणार नाही काय 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 झालं तरी मी गाडी काय झालं घेणार. म्हणजे? नाही मी गाडी घेणार अरे मला येईल का नाही काय करायला आता दुसरी काय? गाडी सांगेल मग सांगा काय सांगायचं ते. मी नाही येणार काळजी करू नको हॉस्पिटल आपण जाऊ MRI समजा हे करू व्यवस्थित मलमपट्टी ही समजा करू काय असेल ते मी फोन लावून गाडी दुसरी बोलावतो सरपंच काय येडबीड झालंय काय मला चल म्हणतंय गाडी नोंद करून घेते ते केस नोंदवून घेते ते परत माझ्या सगळं बोकांडी येईल कारण की मॅच धडकावलंय पोरग कशाला त्यांना सांगू एक तर ओसातनं कसं तर घरी पळत आलूया आणि कसं आहे असं नाताच्या पांढरीत काय चालत नाही मी सगळं आपलं खरं जाऊन सरपंचाला सांगतो काय झालंय ती गोष्ट नाहीतर लय अवघड होईल एक तर नाताच्या पांढरीत परत जगून पण त्यांना ते तिचे आई बाप हे सरपंच सगळं माझा राडाच करून टाकते त्यापेक्षा सगळं काय ते सत्य घटना सांगतो माझ्याकडून गाडी धडकली काय असेल ते बाबा मी खर्च देतो आपलं दवाखान्यात निघतो सांगू द्या कधी ना कधी मार खाण्यापेक्षा आपलं ते खरं बोललेलं चांगलं सरपंच इकडे ये की तुम्हाला एक सांगायचं या की इकडे काय सांगायचं रे तुला हा काय माझ्याकडून सांगायचं लय मोठी चूक झाली आहे. काय झाली चूक मीच धडकावलोय त्याला पुरी मीच माझ्याकडून तुझ्या आईचं शेत होतं, थांब अहो सरपंच ऐका ऐका की. सरपंच ऐका सरपंच अहो ऐका अयो सरपंच ऐका की. आईचं शेणावर हो अहो, आता सांगतोय वे रे मी गाडी धडकावली म्हणून हा? चूक झाली, खरं समजा बोलले. करू लागतोय समजा करतो तुला गाडी नाही म्हणतोय नेला हा अहो केस बेस झाली काय झाली तर अरे कशाला काळजी करतो मी आहे की त्याला पुढं हा अहो तुम्ही असलं तर माझ्याच बोकांडी येणार आहे ती सगळं हा? काय नाही त्याला पहिला गाडी काढ तुझी गाडी घेऊन पहिला हॉस्पिटलला घे चल बरं घेतो हा घे गाडी चला गाडी कर मी घेतो त्याला उसरून बरं बरं चल चल आपल्याला हॉस्पिटलला जायचं नमस्कार मित्रांनो तुम्हाला ह्या आमच्या एपिसोड मधनं एक संदेश असा द्यायचा आहे की कुणी बी ड्रायव्हिंग करणारा ड्रायव्हर असू द्या त्याच्याकडून जर असा एखादा अपघात झाला तर त्यांनी थांबणंच गरजेचं आहे त्या पेशंटला काय झाले लागले काय झाले त्याला हॉस्पिटलला न्यायचं काम तो ड्रायव्हरचा आहे माणुसकी सोडू नका माणुसकीनं वागा हीच गाड्या समजा ड्रायव्हर लोकांना आमचा संदेश आहे धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा फॉलो करा